नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, 2022 या वर्षी भारताने कितवा प्रजासत्ताक दिन साजरा केला? 2022 या वर्षी भारताने कितवा प्रजासत्ताक दिन साजरा केला? तर ऑप्शन क्रमांक 2 73वा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, भारत सरकारकडून यावर्षी किती व्यक्तींना पद्मभूषण पुरस्कार देण्यात आले? भारत सरकारकडून यावर्षी किती व्यक्तींना पद्मभूषण पुरस्कार देण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 2 17 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, यावर्षी डॉक्टर हिम्मतराव बावस्कर यांना कोणता पुरस्कार मिळालेला आहे? यावर्षी डॉक्टर हिम्मतराव बावस्कर यांना कोणता पुरस्कार मिळालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पद्मश्री हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, डॉक्टर हिम्मतराव बावस्कर यांना कोणत्या क्षेत्रात पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे? डॉक्टर हिम्मतराव बावस्कर यांना कोणत्या क्षेत्रात पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 आरोग्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, डॉक्टर प्रभा अत्रे यांना कोणत्या क्षेत्रात पद्मविभूषण पुरस्कार मिळालेला आहे? डॉक्टर प्रभा अत्रे यांना कोणत्या क्षेत्रात पद्मभूषण पुरस्कार मिळालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, ग्रामपंचायतीचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? ग्रामपंचायतीचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 5 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्था किती स्तरीय आहे? महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्था किती स्तरीय आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 त्रिस्तरीय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, चित्ररथ मध्ये यावर्षी लोकप्रियतेत कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक आला आहे? चित्ररथ मध्ये यावर्षी लोकप्रियतेत कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, लता मंगेशकर यांना भारतरत्न पुरस्कार कोणत्या साली मिळाला होता? लता मंगेशकर यांना भारतरत्न पुरस्कार कोणत्या साली मिळाला होता? तर ऑप्शन क्रमांक 2 2001 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, द लिजन ऑफ ऑनर हा कोणत्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार लता मंगेशकर यांना मिळालेला आहे? द लिजन ऑफ ऑनर हा कोणत्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार लता मंगेशकर यांना मिळालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 फ्रान्स हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, लता मंगेशकर यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणत्या साली मिळाला होता? लता मंगेशकर यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणत्या साली मिळाला होता? तर ऑप्शन क्रमांक 2 1997 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, 2022चा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. 2022चा अर्थसंकल्प संसदेत कोणी सादर केला? 2022चा अर्थसंकल्प संसदेत कोणी सादर केला? तर ऑप्शन क्रमांक 3 निर्मला सीतारामन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, अंडर 19 वर्ल्ड कप आतापर्यंत भारताने किती वेळेस जिंकलेला आहे? अंडर 19 वर्ल्ड कप आतापर्यंत भारताने किती वेळेस जिंकलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 5 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, पद्य पुरस्कारांची घोषणा कोणत्या मंत्रालयाद्वारे करण्यात येते? पद्य पुरस्कारांची घोषणा कोणत्या मंत्रालयाद्वारे करण्यात येते? तर ऑप्शन क्रमांक 4 गृह मंत्रालय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, 1984 साली लता मंगेशकर पुरस्कार हा कोणत्या राज्याने सुरू केलेला आहे? 1984 सालापासून लता मंगेशकर पुरस्कार हा कोणत्या राज्याने सुरू केलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मध्य प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, भारताचे रेल्वे मंत्री खालीलपैकी कोण आहेत? भारताचे रेल्वे मंत्री खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 अश्विनी वैष्णव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, भारताचे कृषी मंत्री खालीलपैकी कोण आहेत? भारताचे कृषी मंत्री खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 नरेंद्र सिंह तोमर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, लता मंगेशकर यांचा जन्म केव्हा झाला होता? लता मंगेशकर यांचा जन्म केव्हा झाला होता? तर ऑप्शन क्रमांक 2 28 सप्टेंबर 1929 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, भारताला सुमारे किती किलोमीटर समुद्र किनारपट्टी मिळाली आहे? भारताला
भारताला सुमारे किती किलोमीटर समुद्र किनारपट्टी मिळाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 7517 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 भारताचे मुख्य भूमीस खालीलपैकी काय म्हणतात? भारताचे मुख्य भूमीस खालीलपैकी काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 द्वीपकल्प हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 2022चे 95वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे होणार आहे? 2022चे 95वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 उदगीर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 काकोरी गटाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले? काकोरी गटाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले? तर ऑप्शन क्रमांक 1 रामप्रसाद बिस्मिल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 बॉम्बे क्रॉनिकल हे वृत्तपत्र कोणाचे आहे? बॉम्बे क्रॉनिकल हे वर्तमानपत्र कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 फिरोज शाह मेहता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 खालीलपैकी भारतीय बिस्मार्क असे कोणाला म्हणतात? खालीलपैकी भारतीय बिस्मार्क असे कोणाला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 सरदार वल्लभभाई पटेल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या आईचे नाव काय होते? पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या आईचे नाव काय होते? तर ऑप्शन क्रमांक 3 स्वरूपा राणी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 गोपाळ कृष्ण गोखले यांचे गुरु कोण होते? गोपाळ कृष्ण गोखले यांचे गुरु कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 मगो रानडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 1918 रोजी तेतेदारी पद्धत कायद्याने कोणी बंद केली? 1918 रोजी तेतेदारी पद्धत कायद्याने कोणी बंद केली? तर ऑप्शन क्रमांक 4 राजर्षी शाहू महाराज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत भारतात एकूण किती रामसर स्थळे आहेत? फेब्रुवारी 2022 पर्यंत भारतात एकूण किती रामसर स्थळे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 49 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 भारतातील सर्वात मोठे इलेक्ट्रॉनिक वाहन चार्जिंग स्टेशन कुठे बांधले जाणार आहे? भारतातील सर्वात मोठे इलेक्ट्रॉनिक वाहन चार्जिंग स्टेशन कुठे बांधले जाणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 हरियाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 स्वराज्य पक्षाच्या स्थापनेस कोणी पुढाकार घेतला होता? स्वराज्य पक्षाच्या स्थापनेस कोणी पुढाकार घेतला होता? तर ऑप्शन क्रमांक 4 चित्तरंजन दास हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 खालीलपैकी कोणती नदी अरबी महासागरास जाऊन मिळते? खालीलपैकी कोणती नदी अरबी महासागरास जाऊन मिळते? तर ऑप्शन क्रमांक 2 नर्मदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतात? निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतात? तर ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रपती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या मराठा हे वर्तमानपत्र कोणत्या भाषेत होते? लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या मराठा हे वर्तमानपत्र कोणत्या भाषेत होते? तर ऑप्शन क्रमांक 1 इंग्रजी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 भरतनाट्यम हा खालीलपैकी कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे? भरतनाट्यम हा खालीलपैकी कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 तामिळनाडू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 चित्रपट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 खालीलपैकी कोणत्या ग्रहाचा रंग निळा आहे? खालीलपैकी कोणत्या ग्रहाचा रंग निळा आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 शनी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 केंद्रीय अर्थविधेयक प्रथम कुठे मांडले जाते? केंद्रीय अर्थविधेयक प्रथम कुठे मांडले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 लोकसभा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 नारायण श्रीपाद राजहंस हे कोणत्या नावाने प्रसिद्ध आहेत? नारायण श्रीपाद राजहंस हे कोणत्या नावाने प्रसिद्ध आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 बालगंधर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 सर्वात मोठा ग्रह कोणता? सर्वात मोठा ग्रह कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 गुरु हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? तर ऑप्शन क्रमांक 1 सरोजिनी नायडू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 पाक्षिक दर किती दिवसाला प्रकाशित होते? पाक्षिक हे दर किती दिवसाला प्रकाशित होते? तर ऑप्शन क्रमांक 2 15 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 कोणाच्या पिलास बछडा म्हणतात? कोणाच्या पिलास बछडा म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 वाघाच्या हे आपले करेक्ट आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 43 पहा, खालीलपैकी कोणते व्याघ्र अभयारण्य महाराष्ट्रात नाही? खालीलपैकी कोणते व्याघ्र अभयारण्य महाराष्ट्रात नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 रणथंबोर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 पहा, 108वी इंडियन सायन्स काँग्रेस परिषद कुठे होणार होती? 108वी इंडियन सायन्स काँग्रेस परिषद कुठे होणार होती? तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 वा, महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 1960 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 वा, दक्षिण भारतातील सर्वात उंच शिखर कोणते? दक्षिण भारतातील सर्वात उंच शिखर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 अन्नायमुडी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 वा, हरनाज संधू कोणत्या वर्षी मिस युनिव्हर्स झाली? हरनाज संधू कोणत्या वर्षी मिस युनिव्हर्स झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 2021 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 वा, ग्रामपंचायतीचे प्रभाग कोण जाहीर करतो? ग्रामपंचायतीचे प्रभाग कोण जाहीर करतो? तर ऑप्शन क्रमांक 1 तहसीलदार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 वा, मूळशंकर हे खालीलपैकी कोणाचे मूळ नाव आहे? मूळशंकर हे खालीलपैकी कोणाचे मूळ नाव आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 स्वामी दयानंद सरस्वती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 वा, छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ कोणत्या तालुक्यात आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ कोणत्या तालुक्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 जुन्नर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पहिला, कुफरच्या पेशी यामध्ये आढळतात. कुफरच्या पेशी यामध्ये आढळतात. तर ऑप्शन क्रमांक 3 यकृत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, वनस्पतीच्या योग्य वाढीसाठी एकूण किती अन्नद्रव्यांची अत्यंत आवश्यकता असते? वनस्पतीच्या योग्य वाढीसाठी एकूण किती अन्नद्रव्यांची अत्यंत आवश्यकता असते? तर ऑप्शन क्रमांक 1 16 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, केंद्रीय निवडणूक आयुक्ताची नियुक्ती करण्याचे अधिकार यांना आहेत. केंद्रीय निवडणूक आयुक्ताची नियुक्ती करण्याचे अधिकार यांना आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रपती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक कोण आहेत? रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 श्री वी. स. पागे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज कोणत्या नदीवर बांधण्यात येत आहे? जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज कोणत्या नदीवर बांधण्यात येत आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 चिनाब हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 जगातील पहिला कोरोना पॉझिटिव्ह प्राणी कोणत्या देशातील पहिला कोरोना पॉझिटिव्ह प्राणी कोणत्या देशात आढळला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अमेरिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून आपण कोणास ओळखतो? पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून आपण कोणास ओळखतो? तर ऑप्शन क्रमांक 3 विलासराव साळुंके हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते? भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 सरदार पटेल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली होती? महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 सत्यशोधक समाज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 डॅश डॅश ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तरस तरवते. डॅश डॅश ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तरस तरवते. तर ऑप्शन क्रमांक 2 यकृत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती? भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती? तर ऑप्शन क्रमांक 3 उत्तर प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली? मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 नारायण लोखंडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणी लोकप्रिय केले? सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणी लोकप्रिय केले? तर ऑप्शन क्रमांक 3 मदन मोहन मालवीय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने 2 वेळा राष्ट्रपती पद भूषविले आहे? भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने 2 वेळा राष्ट्रपती पद भूषविले आहे? तर ऑप्शन
क्रमांक 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना डॅश डॅश यांनी शपथ दिली. महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना डॅश डॅश यांनी शपथ दिली. तर ऑप्शन क्रमांक 4 प्रदीप नंद्राजोग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 एलपीजी गॅसचे 2 घटक कोणते असतात? एलपीजी गॅसचे 2 प्रमुख घटक कोणते असतात? तर ऑप्शन क्रमांक 3 ब्युटेन व आयसोब्युनेट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 पाचवा विज्ञान चित्रपट महोत्सव कुठे पार पडला आहे? पाचवा विज्ञान चित्रपट महोत्सव कुठे पार पडला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 गोवा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 बालहत्या प्रतिबंधक कायदा कधी पास झाला होता? बालहत्या प्रतिबंधक कायदा कधी पास झाला होता? तर ऑप्शन क्रमांक 1 1829 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 संयुक्त राष्ट्राच्या घातक पदार्थाच्या यादीतून डिसेंबर 2020 मध्ये कोणत्या पदार्थाला वगळण्यात आले? संयुक्त राष्ट्राच्या घातक पदार्थाच्या यादीतून डिसेंबर 2020 मध्ये कोणत्या पदार्थाला वगळण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 3 भांग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 राजर्षी शाहू महाराजांनी सत्तेचा वापर कशासाठी केला? राजर्षी शाहू महाराजांनी सत्तेचा वापर कशासाठी केला? तर ऑप्शन क्रमांक 2 लोककल्याण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 खालीलपैकी कोणता दिवस जागतिक तंबाखू विरोधी म्हणून साजरा केला जातो? खालीलपैकी कोणता दिवस जागतिक तंबाखू विरोधी म्हणून साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 31 मे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 ग्रामपंचायत अंदाजपत्रकास कोण मान्यता देतो? ग्रामपंचायत अंदाजपत्रकास कोण मान्यता देतो? तर ऑप्शन क्रमांक 2 पंचायत समिती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 महानदी हे पुस्तक कोणी लिहिले आहे? महानदी हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अनिता अग्निहोत्री हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 महाराष्ट्रातील पहिली मेगा फूड रोजी सातारा येथे स्थापित महाराष्ट्रातील मेगा फूड पार्क रोजी सातारा येथे स्थापित केले गेले. तर ऑप्शन क्रमांक 4 मार्च 2018 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 जागतिक आरोग्य संघटना कोणत्या व्हायरसमुळे वैयक्तिक आरोग्य आपत्काल घोषित केले? जागतिक आरोग्य संघटना कोणत्या व्हायरसमुळे वैयक्तिक आरोग्य आपत्काल घोषित केले? तर ऑप्शन क्रमांक 3 कोरोना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 चिंतामणी पार्श्वनाथ भागवत हे जैन तीर्थकर कुठे आहे? चिंतामणी पार्श्वनाथ भागवत हे जैन तीर्थकर कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 कचनेर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला? महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 3 2010 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 जागतिक पशु दिन कधी साजरा केला जातो? जागतिक पशु दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑक्टोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 भारतीय राज्यघटनेच्या कलमान्वये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली असून अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरविण्यात आला आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलमान्वये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली असून अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरविण्यात आला आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 कलम 17 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 15 ऑगस्ट 1947 नंतर भारताला भेट देणारे डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे कितवे राष्ट्राध्यक्ष आहेत? 15 ऑगस्ट 1947 नंतर भारताला भेट देणारे डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे कितवे राष्ट्र अध्यक्ष आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 7वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून डॅश डॅश हे औषध वापरतात? हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून डॅश डॅश हे औषध वापरतात? तर ऑप्शन क्रमांक 2 अस्पिरिन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेद त्यानुसार मंत्री परिषद लोकसभेला उत्तरदायी असते? भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेद त्यानुसार मंत्रिपरिषद लोकसभेला उत्तरदायी असते? तर ऑप्शन क्रमांक 1 अनुच्छेद 75 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 महाराष्ट्र राज्याने दूरध्वनी चिकित्सा सेवा कोणत्या नावाने सुरू केली? महाराष्ट्र राज्याने दूरध्वनी चिकित्सा सेवा कोणत्या नावाने सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 1 कोविड मदत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 भारतातील कोणत्या राज्याची सर्वात नवीन राज्य म्हणून निर्मिती केली आहे? भारतातील कोणत्या राज्याची सर्वात नवीन राज्य म्हणून निर्मिती केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 तेलंगणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 राधानगरी हे धरण कोणत्या नदीवर आहे? राधानगरी
हे धरण कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भोगावती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 खालीलपैकी कोणत्या तारखेस महिलांवरील हिंसाचार निर्मूलन दिन साजरा केला जातो? खालीलपैकी कोणत्या तारखेस महिलांवरील हिंसाचार निर्मूलन दिन साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 25 नोव्हेंबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 भारतीय लोकसभेचे एकूण सदस्य किती? भारतीय लोकसभेचे एकूण सदस्य किती? तर ऑप्शन क्रमांक 1 545 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 म्हैसमाळ थंड हवेचे ठिकाण कुठे आहे? म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मोठे क्रिकेट स्टेडियमचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियमचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 4 रामनाथ कोविंद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण आहेत? नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 विवा शिरवाडकर म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी नेमलेल्या घटना समितीचे खालीलपैकी कोण सदस्य नव्हते? भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी नेमलेल्या घटना समितीचे खालीलपैकी कोण सदस्य नव्हते? तर ऑप्शन क्रमांक 2 महात्मा गांधी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 जायकवाडी धरणाच्या जलाशयास कोणत्या नावाने संबोधले जाते? जायकवाडी धरणाच्या जलाशयास कोणत्या नावाने संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 नाथसागर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 महाराष्ट्रातील सर्वात जुनी लेणी खालीलपैकी कुठे आहे? महाराष्ट्रातील सर्वात जुनी लेणी खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पितळखोरा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 भारताबाहेरील पहिले योग विद्यापीठ कुठे उभारण्यात आले आहे? भारताबाहेरील जगातील पहिले योग विद्यापीठ कुठे उभारण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अमेरिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 अणुशक्ती आयोगाची स्थापना केव्हा झाली? अणुशक्ती आयोगाची स्थापना केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1948 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 बर्फ उष्णतेचा डॅश डॅश आहे? बर्फ उष्णतेचा डॅश डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 दुर्वाहक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 हाडांमध्ये डॅश डॅश हा तंतुमय घटक असतो? हाडांमध्ये डॅश डॅश हा तंतुमय घटक असतो? तर ऑप्शन क्रमांक 1 कोलॅजन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 दिलीप कुमार यांचा शेवटचा चित्रपट कोणता? दिलीप कुमार यांचा शेवटचा चित्रपट कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 किला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 जागतिक साक्षरता दिन कधी साजरा केला जातो? जागतिक साक्षरता दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 8 सप्टेंबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 माझी कन्या भाग्यश्री या योजनेची सुरुवात कधी झाली? माझी कन्या भाग्यश्री या योजनेची सुरुवात कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 1 एप्रिल 2016 हे आपले करेक्ट आन्सर होईल.